गण का आता तुला दिसत नाही का बेशोना? अरे एखाद्या मुलीला पाहायचं आणि पटलं जाऊन तिच्या मागे जाऊन हात लावायचं. हेच तुमच्या पुरुषाची जात आहे. आता तुला नाही दिसलं का? मी फोनवर बोलत होतो, तुला दिसलं का? अरे चार डोळे लावलास ना तू? अगं मी जरा 4 डोळे लावले असेल, पण तू तर 2 डोळ्याची आहेस ना, तुला तर दिसायला हवं ना. अरे मी बोलत येतो ती चॅटिंग करत मग मी काय करते? तू कशाला मला मग अगं मी काय करते? मी फोनवर बोलत होते ना, तुला समजायला पाहिजे ना. अगं मला माहिती आहे, अशा चांगल्या चांगल्या मुलांना बघायचं आणि मुद्दा म्हणून धक्का द्यायचं, हे तुमच्या मुलींचे नखरे असतात. मला माहिती आहे. हे नखरे मुलांचे असतात, मुलांचे. अगं मुलांचे नाही, मला माहिती आहे सर्व काही तुमच्या मुलींचे नखरे मला माहिती आहे. पण आज मात्र घ्यायचं या मुलांवर. काय माहिती आहे, काय माहिती आहे? चांगला मुलगा बघायचा, एखाद्याला टक्कर द्यायचा आणि आड मात्र त्याच्यावर. आणि त्याला काय अगं कायदा एवढा बेकार आहे की नाही? मला मुलं शांत जरी बसले, मुली जरी कोण्या केल्या तरी पण पुन्हा मात्र मुलांचा. तर मुलांचं पुन्हा राहते ना. हो हो. मुली काही तशा दुसऱ्या तांदळासारख्या. मग नाही तर काय. होय. आणि तेवढं मला सांगू नको हं? अरे माहिती आहे ना मला. आणि तू स्वतःनी मला धक्का मारला. मी हो. म्हणजे मी तुला धक्का मारला? हो, तूच मारला. अरे मग तुला लाज वगैरे वाटते की नाही हं? ए जरा नीट सांभाळून बोलायचं. असं उलट सुलट बोलायचं नाही. अरे एवढा धक्का दिलास, लागला असता तर तू काय धरून दिला असता? अरे मला लागला असता तर मी काय करणार? भरून दिणार होतीस का? मी काय करणार तुला लागला असता तर? मग मी काय करणार तुला लागला असता तर? हा? कारण याच्यात गती तुझी होती. पण मी काय म्हणतो, काय? अरे अगं जरा हे बघ, जरा तुझा चेहरा मला ओळखीचा वाटतोय का? काय करणार आहेस तू? अगं मी काय करणार वगैरे काही नाही ग, पण जरा जरा चेहरा ओळखीचा वाटतोय म्हणून मी म्हटलं जरा ओळखीचा वाटतोय. मग तू निरंतर नाहीस ना? होय, किरणच आहे. तुला काय करायचं आहे? किरण? सांगशील ना? म्हणजे त्या आपल्या चंद्रपूरवाल्या मामाची मुलगी किरण. होय. अगं तू मला तुला? अगं मी अविनाश, अगं तुझ्या आत्याचा मुलगा अविनाश. तू? अगं होय. अरे मी तर ओळखलीच नाही तुला बघ. हे बघ, आज योगायोगाने आपली भेट झाली इथे आणि ते अशी टक्कर मारून हा? हे ना मुलाला काय झालं इकडे ये ना. हे बघ, आठवतं तुला ते आपले लहानपणीचे दिवस? आपण एकत्र मिळून खेळत होतो हा? तो राधाराणीचा संसार. आणि त्यावेळेस आपण एकामेकाच्या हातामध्ये हात घेऊन प्रेमाच्या शपथा सुद्धा घेतल्या होत्या. आठवतं तुला? हा हा. त्यावेळेस तुम्हाला वचन दिली होती की अविनाश, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि मी सुद्धा तसंच वचन दिलं होतं किरण, कोणता का मी लागतं सुद्धा तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि दुसऱ्या मुलीकडे मी डुकून सुद्धा बघणार नाही असं मी वचन दिलं होतं. तुला आठवतं? काय राहू द्या. काय किरण, योगायोग म्हणावा. अरे एवढ्या दिवसाने आपली भेट झाली, पण किरण तू कोणत्या कॉलेजामध्ये शिकतेस? अरे तू ज्या कॉलेजमध्ये शिकतो ना त्या कॉलेजमध्ये मी पण शिकते. अगं मी आता कला वाणिज्याला ऍडमिशन घेतली. मी पण तिथे. तू सुद्धा? हा. अगं बघ किती योगायोग जुळून आलाय बघा. अगं हा माझा कॉलेजचा आजचा पहिला दिवस आणि कॉलेजमध्ये जायला निघालो आणि काय माझ्या मागत राहू दे, निघूया मग बोलणार. थट्टा केली तुम्ही, एकदम थट्टा केली मी ना. तसं नाही. मग अगं प्रेमाने बोललो होतो तुझ्याशी मी, प्रेमानं. आता प्रेमानं आपल्या माणसाची नाही बोलत तर मग बोलायचं तरी कोणाचं? ऐका नाही मग ऐका अगं तुझा लहानपणी कसा गोड मंजूळ आवाज होता का तुझा?
मंजूळ नावाचा म्हटलं मला आज एखादा गीत एकच येईल ना. आणि मला म्हणता नाही येत. बरं वाटलं मला. आणि मला म्हणता नाही येत. काय केलं? अरे तू तुझा मंजूळ नावाचा तर विसरून गेलीस? हे बघ अरे बघ तो सरसरणारा वारा कसा आपल्या प्रेमाला साथ देतोय बघ. तो सरसरणारा वारा ते लुकलुकणारे चांदणे बघ. बरं तो आकाशातला निळा चंद्र बघ ना. होय ना. हे सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना माझी सखी हृदय बैसली. हे लुकलुकणाऱ्या थांबना माझी सखी हृदय बैसली. हे सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना माझी सखी हृदय बैसली. प्रीतीचा पहाटवा जेवून जाईल या सजनीला. प्रीतीचा पहाटवा जेवून जाईल या सजनीला. सजनी हृदय पैसली. हे लुकलुकणाऱ्या ताऱ्या थांबना. हे लुकलुकणाऱ्या ताऱ्या थांबना माझी सजनी हृदय पैसली. अगं माझा तो बालपणीचा प्रेम ती प्रीत आज मला मिळाली. खरंच आज माझा आनंद आहे ना गगनात मावेनासा झालाय तो. होय पण काय ग एवढ्या दिवस झाले तुम्ही सुद्धा माझ्यापासून लांब झाले आणि माझा बाबाचे निधन झाले. आमच्या घरची परिस्थिती बिकट झाली आणि तेव्हापासून मी सुद्धा तुमच्या गावाला आलो आणि तेव्हापासून तुझी आणि माझी भेट सुद्धा झाली. आणि बोला पाणी घ्या म्हणा. खूप बरं वाटलं. खरंच तू मला प्रेम करतोस ना? अगं हो जीवा फार प्रेम करतो मी तुझ्यावर. तेवढा अगं केवढा म्हणून काय सांगू एवढाच कशाला ग. अगं प्रेम करतो भिल्लासारखं पाहिजे पानावरती खेचलेलं आणि मातीमध्ये उगवून सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं माहिती. अरे पण मी तुझ्यावर तेवढंच काय प्रेम करते बाबा. बघा आज आपण
वचन घे, तू मला गुंड आण आणि मी तुला गुंड आण ठेवायचं मी जाणार नाही. गुंड अरे बघ, गुंड गिलास आणि मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी कुणासोबत लग्न करणारच नाही. तुझ्यासोबत प्रेम करते ना, तुझ्यासोबतच लग्न करणार. अगं, हाच विश्वास ठेवून आपण समोर जायचं. अगं, या समाजात काही आम्हाला लेणं देणं नाही. आम्ही लोक प्रेमवीर आहोत ना. या प्रेमवीराला कुठलंही बंधन नसते. पण मी काय म्हणतो, काय म्हणतोस? अगं, कालेजला गुंड घेऊन या. हो गुंड घ्या. डॉक्टर हा ठेवा. लागून गेली पळे. काय सांगू जनाबाई, लिंब विकायला गेली होती ना गोडपिंपरीच्या बाजारामध्ये. एक लिंब नाही घेतले. मी काय म्हणली, लिंब घ्यावं लिंब, 1 रुपयाने 2 अशीच म्हणत. पण काय करू, एक जण लिंब नव्हते घेत. या नागपूर भेटल्याकडून मला नाचायला आहे ना. नातू कोणाला म्हणतेस मग तू? तुलाच म्हणते पैसा जाऊ पड्या. बापरे, माझ्या काका आणलीस मग तू? लिंब आणली, 2 मिरच्या आणली. आणि माझे बाप रे हाय बाबा, कमर गेली का बा तुझी? का गेली एवढ्या लवकर? बाप रे. हा? त्या दिवशी भुगला मात्र विकार गेली. मी टेपरे धरून गेलो, हा नावदार गोट्र धरून आला. ठीक आहे, तू बिबी आहो का बा? हा? माझे टेपरा घेऊन मी माझे गोट्रच घेत. हो, काका आले, दाखव ना हो म्हणे. काय घे? हा मग? अरे माझे बाप रे हाय. बाप्पा माझ्या. हे बाय, हा. हे 1 रुपयाचे 2 लिंब, हा. 3 रुपयाचे 2 मिरच्या. त्यामध्ये आपल्याला त्याचे काय होते बा? चुप राह बकरा, मा फोडामध्ये. बरोबर ते का? बरोबर त्याच्यामध्ये बा. बरं. नरेश तबला पकड़ा. बाई, मिरच्या बाहेर ठोकर दिसते हो तुला? तिकट लागलं झालं. बरं, मी का म्हणतो, हा तेवढा ना, हा तेवढा म्हणतो. व्हेरायटी का नवीन आहे? महाराष्ट्रातलं हो. खरं करून आलेलो. एवढा फरक? बाप्पा बाप्पा बाप्पा, 2 फरक. हा? आबा बाई, इथे डागही आहे ना बा? चुप राह. महाराष्ट्रात लागलं ना गुजरात. फरक करता पाय ना असा विरतू. हे का हो, कांदा ना वांदा? चुप राह, कांदा इकडे ठेवायचा. हा? त्या बाई मस्त कापते ना? कांदे? पैदाचं खाबे. हा. आता माणूस म्हणून काही म्हणत नाही आता. कायच्या कापते ते? कांदा कोठी घेतलीस मग तू? हे ना का कोठी? मिरच्या घ्यायच्या, लेचं घ्यायचं, लिंब घ्यायचं. हे ना का? तो घ्यायचा आहे तो. पैदा पडवायचा ते नाचून भिक्या. बरं बाई, बरं मी काय म्हणतो, आता वांगे भेटले मिरचे हे घरापासून बरं तू मस्त दिसतेस मग. अच्छा, मग? मजा का नाही? बापरे. हो, तुझ्या जीवावर सरम ना लागत. त्या बहीण माझा तो दिसल्या बरोबर माझा जीव कसा कासा पिसा झाला. हा? मजा का नाही? आता आवडली म्हणून म्हणलो मी तुला.
आपण जन्माला प्रत्येकाशी आवडली कसं प्रत्येकाबरोबर असं म्हणशील का मग चपलं मारी जमून जाईल म्हणतो मी का लग्न केलेलं जमून जाईल तर जमून त्याने जाईल सरळ कशी नाही करू ए ताराबाई सांग ना त्या रात्र भेटायला आभाळ एवढी तुझी ग माया आभाळ एवढी तुझी ग माया चल जाऊ जोडीन फिराया माझ सजनी ग माझ राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा माझ सजनी ग माझ राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा आभाळ एवढी तुझी ग माया आभाळ एवढी तुझी ग माया चल जाऊ जोडीनं फिराया माझे सजनी माझे राणी माझे सजनी माझे राणी शिकतेस का रात्रीची शाळा माझे सजनी माझे राणी शिकतेस का रात्रीची शाळा तुझ्यामुळे हा बाग फुलला किती गोडीवाना तुझ्यामुळे हा बाग फुलला किती गोडीवाना काय सांगू ग सखे तुला मी झालो तुझा दिवाना तुझ्यामुळे हा बाग फुलला किती गोडीवाना काय सांगू ग सखे तुला मी झालो तुझा दिवाना आभाळ एवढी तुझी ग माया आभाळ एवढी तुझी ग माया चल जाऊ जोडीनं फिराया ए चला ग माझे सजनी ग माझे राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा माझे सजनी ग माझे राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा माझे सजनी ग माझे राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा माझे सजनी ग माझे राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा माझे सजनी ग माझे राणी ग शिकतेस का रात्रीची शाळा कसं वाटतं तुला शरण कशी नाही वाटत रे बाप्पा आतावर तर मस्त नाची नाही ना शिकवतो ना शाळा काम लाजू नको ना बाप्पा मला मोठी लाज लागते मग माझे 1 रुपयाचे 2 निरोप कोण घेईन ना मी मदत करतो तुला करशील? मग हो. काय करू? मी विकू लागतो खरं? दोघे जण धंदा करून मस्त सुखानं संसार टाकून मग तुझे बटर विकणं बंद करशील ना विकून माझे पेपराच विकून बहीण मला झिंका कोण मांडल बघ तू मान ना बटर सोडून देऊ टेपऱ्या घोरवल्या
घर ना तू घरचं मी उचलून मांडीचं ठिकरीवर. असं आता एवढी मदत करायला लागत आहे बा आता. चला रे बायको करायची हो. मग बहीण चालते. खरंच ग बाई आमचे गेले कुठे असून बरं त्याचा अजून कोणता पत्ता नाही. पुरुष यात कधीच असते वेळेवर कधी येईना पण गेले कुठे असेल बरं. खरंच किती वाट पाहू बरं. आज माझा आनंदीचा दिवस आहे ना पण तो वेळेवर कधी येईना. खरंच मी किती वाट पाहते याची. गेले कुठे असेल. ओळखलीच नाही वाटते. सांग करून सोडाव मला. कधी मी सोडणार नाही बघ. नाव दिसून नाही ना सोडणार नाही. पण मी तुम्हाला ओळखली हो. तू माझी सोना काय हो माझी तर नाव घेऊ का हो? घेते मी नाव. जन्म दिले मातेनी पालन केले पित्यानी. जन्म दिले मातेनी पालन केले पित्यानी. हो तुमचं मी नाव घेते पत्नी या नात्यानं. सोडा मला. छान नाव. मला अगं हा गोंडसचा चेहरा माझ्या मनाला कसा स्पर्शून जातोय ग. खरंच तुझा हसरा चेहरा माझ्या मनाला मंत्रमुग्ध करतोय. खरंच. आणि आज आपल्या घरात कुणीही नाही. बाबा सुद्धा शेतीवरती गेली आहे आणि नारायण सुद्धा. त्यात आपण दोघंच आहोत ना. काय हो? मला लाज वाटते हो. अगं, कशाची लाज? लाज वाटते हो. अगं नाही. हो, तुम्ही काय हो घरी यावेळी आपण दोघंच आहोत ना. राजा आणि राणी. आणि इथं लाजाचं कशाला ग? मला लाज वाटते हो. वेळी आहेस का ग? अगं आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि तू आज लाजतोयस. अगं कशासाठी? अगं नाही. सोडा हो. मला लाज वाटते हो. अगं आज मी कधीही तुला सोडणार नाही. कारण बाबा सुद्धा नाजूक 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 गोर गोर रंग नाजूक 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 तुझं गोर गोर अंग गोर गोर अंगात जोडी झाली थंड मला भूक पडली गोऱ्या गोऱ्या इश्काची भूक चढली मला भूक पडली गोऱ्या गोऱ्या इश्काची भूक चढली.
अगं आपण दोघं राजा राणी आणि या थट्टा कसली ग? तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो. तुम्ही ऐका ना. सांगशील तेव्हाच तर कळेल ग मला. अगं सांग. खरंच ना. हो मला की नाही आंबट खावंसं वाटतंय का? काय तुला आंबट खावंसं वाटतं? मला खूपच आनंद वाटतोय ग. आज आपल्या या सोन्यासारख्या संसारात जर आपला नारायण असताना ग खूप बरं झालं असतं. आणि त्याला सुद्धा आनंद कसा गगनात मावेन असा झाला असता ग ईश्वरा. गगनात मावेन असा झाला. हो किती आनंद क्षण आहे वा. जर किती फुल पाकळ्याने भरलेला आहे हो. खरंच हो. आज आपल्याकडे चिमुकलं बाळ येणार आहे हो आणि तुम्ही बाबा बनणार आहे हो. खरंच आपल्या या सुखी संसारामध्ये आज आनंदाचा दिवस उजाडलाय म्हणायचं. आज या आनंदाच्या क्षणामध्ये आपला नारायण आणि बाबा जर असते ना ग ईश्वरा, त्याचा आनंद कसा गगनात मावेनासा झाला असता. पण काय माझ्या नारायणला फक्त आणि शेती व्यतिरिक्त त्याला काही कळत नाही ग ईश्वरा. या आनंदाच्या क्षणामध्ये मी नारायणला जाऊन सांगेन की नारायण तू आता काका होणार. तो कसा आनंदामध्ये न्याहून जाईल नाही का ग? लवकर सांगा त्यांना. हे गोड वाचते मी धावत जाईल त्याच्यापर्यंत आणि त्याला कळवेन ग यशोदा. तोपर्यंत तू निवांत आराम करायचं. निघते मी.